हॅलो. हा सोनियाताई. हा बोला. काय करू? कशाचं काय करू? ती काय आहे, माझं टेन्शनच जात नाही हो. तुमच्या घरातली ती बंद खोली आहे ना, रहस्य काय असेल हो? ईशाची मॉम, आय कॅन टोटली अंडरस्टँड यू. पण काय करणार ना, हे निमकर आहेत ना आमचे, मला खूप ओरडतात मी खूप विचार करते म्हणून. अहो नाही, असं कसं? आफ्टर ऑल यू आर अ मदर, नो? तुम्ही एक आई आहात ना, सो तुम्हाला काळजी असणारच ना. हो ना, म्हणजे तुम्हाला पटतंय ना, तुम्ही आहात ना माझ्या बाजूला. या ऑफकोर्स, ऑफकोर्स मी तुमच्या साईडने आहे. तुम्ही एक काम करा, म्हणजे मला आत्ता सुचलंय म्हणून सांगते. ओके, तुम्ही इथे आमच्या घरी या. अगं बाई, कशाला? कारण दिस इज द करेक्ट टाइम. आय मीन, इथे बऱ्याच गोष्टी घडतायत आणि तुमची इथे गरज आहे. माझी गरज आहे म्हणजे? मी एक तुम्हाला प्लॅन सांगते. कळलं? हो चालेल. ठेवू का मग आता फोन? या, बाय बाय. वा, किती सुंदर दिसतंय तुझ्या हातावर. सराव काहीतरीच काय. नाही, खरंच मला खात्री होती की तुला हे खूप खुलून दिसेल म्हणून. फार सुंदर. हा झेंडे. ठीक आहे ठीक आहे, मला अपडेट देत राहा काय ते. ओके. झेंडे गेलेत त्या गजा पाटीलच्या मागावर. लवकरात लवकर सापडू दे तो माणूस आणि त्याला शिक्षा सुद्धा होऊ दे. बायको जाम हुशार आहे, पण आपल्या नवऱ्याला कोणी त्रास देऊ नये अशी इच्छा या बायकोची, म्हणून प्रयत्न करत असते. कौतुक वाटतं मला तुझं. एक विचारू? म्हणजे मला कळत नाहीये, पण तू हे सगळं कसं काय जमून आणलंस? त्या फ्रॉड माणसाचं नाव कसं काय कळलं तुला? ईशा, मला पण नाही सांगा. सराव, तुमच्यापेक्षा जवळचं मला कोण आहे, पण तरी मी नाही सांगू शकत तुम्हाला. खूप भोळी असतो ईशा. जग पाहिलं नाही असं माझ्यासारखं. आणि म्हणून मला असं वाटतं की मला तुला सांगावं लागेल की तुला हे कसं काय कळलं. सराव, त्या माणसाच्या जीवाला धोका आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी मला विनंती सुद्धा केली की मी त्याचं नाव कुठेही घेऊ नये. धोका तर तुझ्याही जीवाला आहे ईशा. तुझी काळजी मी नको करायला का? आणि मला सांग की मी नाही केलं तर कोण करणार आहे तुला प्रोटेक्ट? सराव, माझ्या जीवाचं मला माहित नाही, पण त्या माणसाचा जीव मी नक्कीच धोक्यात नाही घालू शकत. हे बघ, त्याच्या जीवाला काही होणार नाही, ठीक आहे? मग तर झालं.
बघ ईशा, माझ्यावर जर तुझा विश्वास नसेल तर तू नको सांगूस मला, पण ह्याच्यापेक्षा मी तुझ्या मागे लागणार नाही जास्त, खरंच. पण तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आय लव्ह यू अँड आय ट्रस्ट यू. आय ट्रस्ट यू टू सर. पण इट्स ओके. तुला मनातनं वाटत असेल तर मला सांग, माझा अजिबात आग्रह नाही. ओके. राजेश, आपला लेबर कॉन्ट्रॅक्टर राजेश. सर, त्याचं नाव गुपित राहील ना? %500. त्याचं नाव दुसऱ्या कुठल्याही कानापर्यंत पोहोचणार नाही. कौतुक वाटतं त्याचं मला, जितकं तुझं कौतुक वाटतं तितकंच त्याचंही वाटतं. खूप मोठी कामगिरी केली त्यांनी. सर, तुम्ही मला नसता भेटलात तर मी काय केलं असतं? हे वेळ आलो. कुठे चाललाय अचानक? मी जरा खोलीत जाऊ देतो. आलो. ईशा, आई साहेब, मला सरांना काहीतरी विचारायचं होतं आणि तेवढ्यात ते आत गेले. नंतर विचारून नाही का चालणार? नाही ना, जेवणाच्या बाबतीत विचारायचं होतं. माझी आई खूप छान कारल्याची भाजी बनवते. ती भाजी बनवू का नको विचारायचं होतं सरांना. अगं पण आता किती वेळ थांबशील जेवण करायची? ते काही इतक्यात लवकर बाहेर येणार नाही. हो ना. तुला जे वाटतंय ना ते कर तू. ते आवडीने खातील बघ. नक्की? तुझ्यावर खुश आहेत ना आज, मग तू काही केलेलं प्रेमानं खातील बघ. आणि ही रेसिपी तर स्पेशल आहे, त्यामुळे नक्कीच आवडेल त्यांना. चालेल, चल मग तीच करूया. चल. पुष्पा, हा. बेसन जिरं सगळं सामान आणलंय. बरं झालं. तू कुठं निघालीस? माझं जरा काम आहे, मी जरा जाऊन येते. हो, पण हे सगळं चकलीचं सामान घेऊन कुठं चाललीस तू? अहो, आले मी जरा जाऊन. पुष्पा, हा. हे सगळं चकलीचं सामान घेऊन तू कुठं चाललीस हे मला सांगशील का? तुम्ही तिखट आणलं का? तिखट नव्हतं सांगितलंस तू. अगं बाई, मी विसरले सांगायची. जरा घेऊन या ना प्लीज. हे सगळं चकलीचं सामान घेऊन तू कुठं चाललीस हे आधी मला सांग. तुम्ही आधी तिखट घेऊन या, मग सांगते. पुष्पा, अगं अहो निमकर जा ना, मग सांगते ना मी तुम्हाला. ठीक आहे.
एक्सक्यूज मी अरे थांब ना, आता फोन नको ना घेऊस. हा व्हिडिओ तर बघ, काय सुपर प्रोडक्ट डिझाईन आहे बघ. नाही मला जरा घ्यावं लागेल, एक मिनिट. अरे काय, कोणाचा फोन आहे? माझ्या कामाचा फोन, माझ्या फ्रेंडचा फोन आहे हा. सो एक्सक्यूज मी. हा बोला. हा सोनिया ताई, सगळी तयारी झालीये, चकलीचं पीठ घेतलंय मी बरोबर. ती कशाला आणलात? मी इथे ऑलरेडी ऑर्डर करून ठेवली आहे. हो, असू द्या, आता आणलंय तर घेऊन येते ना मी. ओके ओके फाईन कूल. आणि आता काय? येते हा मग मी. एक मिनिट. तुम्हाला इथे आल्यानंतर काय बोलायचं हे चांगलं माहिती आहे ना? हो माहितीये ना मला काय बोलायचंय ते. हे बघा, हा माझा प्लॅन आहे. हे घरात कुणालाही कळता कामा नये, कळलं? अगदी ईशाला सुद्धा कळू नाही देणार मी. गुड, ब्रिलियंट. ओके देन, सी यू. ओके. म्हणजे आपण भेटूयात. ओके, आता ठेवा, लवकर ठेवा. हो, ठेवते फोन आता. अच्छा. बरं, तुमची कारली कापून झाली ना की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मीठ लावून नंतर पिळून पण घेते. ईशा, ये सोनिया, तुला पण नवीन रेसिपी शिकायची आहे का? वाव, काय स्पेशल मेन्यू वगैरे बनतोय का? कुणासाठी? मी पण ना ऑफकोर्स ब्रोइलरसाठी असणार आहे ना. हो, त्यांच्यासाठी आहेच, पण आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा आहे. सोनियाताई, तुम्हालाही खूप आवडेल. नाही पण हे ब्रोइलरसाठी करताय, पण ते तर घरी नाहीयेत आणि मग तुम्ही तिघी किचन मध्ये. सोनियाताई, सर आहेत घरात, वरच्या रूम मध्ये. नो, ते आत्ताच बाहेर गेलेत. मी आता पाहिलं त्यांना. अगं कसं शक्य आहे? आत्ताच आम्ही दोघी खाली आलो आणि विक्रांत जस्ट त्या रूम मध्ये गेले होते. हो ना, ते बाहेर कसे जातील? शक्यच नाहीये सोनियाताई. हे बघ ईशा, माझे डोळे अजून तरी चांगले आहेत. ओके, मी सांगते ना, मी बघितलं माझ्या डोळ्यांनी. ते असे चालले होते लपून छपून. सोनिया, काय बोलतेस तू? लपून छपून असं का करतील विक्रांत? ओके ईशा, तुला पटत नाहीये ना, मग चल आपण दोघी कन्फर्म करू ना. चल. सोनियाताई, ते जर बाहेर गेले तर मला न सांगता कसे जातील? हेच, तुझी जी लोकांवर विश्वास ठेवण्याची कपॅसिटी आहे ना, सॉलिड आहे बॉस. हॅट्स ऑफ टू यू. सोनियाताई प्लीज, हा, आपण आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही तर कोणावर ठेवायचा? ठीक आहे, मग आता माझ्यावर विश्वास ठेव आणि चल माझ्या बरोबर. चल. जा ईशा, तिला एकदा दाखवूनच आण. जा. चल, कम ऑन. तुम्हाला मी सांगितलं होतं की वाईट साईड काही करू नका, तरी पण का केलं? वाईट साईड करू नका, वाईट साईड करू नका. वाईट साईड केलं नाही ना म्हणून हे दिवस आलेत. गे लवकर सामान. रे चल सोनू, चल आवर. त्याच्यावर कशाला ओरडताय? घे चल चल. बाबा मी एकदा बॉल फेकतो ना. नाही रे, चल चल आवर. बाबा तुझे प्लीज एकदा प्लीज. हा फेक दे. हा. बाप आणि पोरग कॅच कॅच खेळत वाटतं. हा? पाणी पाणी. मुलगा वाटतं तुझा. हा? गोड आहे. काय? हे अरे वा, स्मार्ट आहे पोरग. हा? काय राजेश, झाली का सामानाची बांधकाम? हा?
नमस्कार वहिनी. ओळखलं का मला? साहेब आहेत आमचे. वहिनी, माझं नाव माहिती का तुम्हाला? नाही माहिती? माझं नाव माहित नाही ना? मी गजा पाटील. राजेश फडकन. राजेश, ग्लास खाली पडला. हा काय एवढी का घाई रे जायची? हं? काय घाई एवढी? चहा घेणार का? हो म्हणजे काय? हा बरं वहिनी, ऐका, आम्ही दोघंही चहा घेणार आहोत. म्हणजे मला माहिती आहे चहाची वेळ नाही, पण तरी सुद्धा चहा चालेल आम्हाला. वहिनी, साखर जरा जास्त टाका. हा, साखर टाका. आणि जाण्या अगोदर आमच्या खास माणसाबरोबर खास चहा व्हायला पाहिजे. फार वफादार माणूस आहे आमचा, नाही का? चालेल ना? ए, माझ्या पप्पांना काय केलं तर बघा. अरे बापरे, हा, गंमत केली रे. खरं तुझा मुलगा शोधतोय. काय नाव काय तुझं? राहुल, पण मला सोनू म्हणतात. सोनू? अरे वा, गोड नाव आहे तुझं. चल सोनू, आपण कॅच कॅच करू. जा तिकडे उभा राहा. अरे वा 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 वा. बापाकडे टाकू का तुझ्या? झेलेल का तो? घे घे हे कॅच. सोन्याताई बघा, सरांच्या वस्तू इथेच आहेत. अहो मी स्वतः बघितलं त्यांना आज जाताना. अगं ईशा, मी ही स्वतःच बघितलं त्यांना बाहेर जाताना. अहो पण कसं शक्य आहे? अगं कसं शक्य आहे म्हणजे? मी स्वतः बघितलं म्हणून मी सांगते ना तुला. आय एम डॅम शुअर. सोन्याताई, अहो भास झाला असणार आहे तुम्हाला. सर त्यांच्या ह्या सगळ्या वस्तू इथे सोडून बाहेर कसे जातील आणि का जातील? हे बघ, का आणि कसे हे मला माहिती नाहीये, पण ते बाहेर गेलेत हे नक्की आहे. बिलीव्ह मी. अहो पण सोन्याताई, हे बघ ईशा, इथे आपण आर्ग्यू करून काहीही होणार नाही. आपण कन्फर्म करूयात ना? कन्फर्म? कन्फर्म कसं करणार? सरांचा फोन तर इथेच आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना कॉल करून पण विचारू शकत नाही. त्याची काहीच गरज नाहीये ईशा. आपण डोअर ओपन करूयात आणि कन्फर्म करूया. सोन्याताई, काय? प्लीज माझं ऐका. माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्लीज हे दार उघडू नका. सरांना नाही आवडणार आणि सरांच्या परवानगीशिवाय आपण हे दार उघडायचं नाहीये. गॉड ईशा, अगं मग कन्फर्म कसं होणार? सोन्याताई, नको करायला कन्फर्म. मला खात्री आहे सर आतच आहे. आर यू आउट ऑफ युअर माइंड ईशा? इतका ट्रस्ट? हो, आहे माझा सरांवर पूर्ण विश्वास. हाच विश्वास तुला एक दिवस त्रासदायक ठरणार आहे ईशा. लिहून घे. बाकी इट्स युअर चॉईस. चला, निघाला हवा आता. हे तिघं कसं जाणार? पण या ठिकाणी आता फार उशीर झाला झेंडे. मी आपल्याला निघायला हवं म्हणतोय. सोनूशी खेळता खेळता खूप चांगला वेळ गेला नाही? सोनू तर झोपून गेला आता. आता काय करायचं? हा शेवटचा घोट घेतला की निघू. वहिनीने चहा मस्त केलाय, पण साखर फक्त जास्त टाकली. ठीक आहे. जाता जाता आपलं दोघांचे तोंड गोड करून गेले. हा, झेंडे, इथे कोणाचं काही राहता कामा नये.
चला सावकाश विक्रांत, लागेल ना. चल चल ये.